अचानक रात्री 12 वाजता पोलीस घरी येतात आणि दरवाजा नॉक करतात. अशा वेळी दरवाजा उघडायचा का की भीत घरातच बसायचे, असा अनुभव अनेकांना येत असतो. यामध्ये होतं काय की पोलीस घरी येतात, चौकशी करतात आणि म्हणतात पोलीस स्टेशनला चला. यामुळे सामान्य माणसाच्या मनात भीती ही निर्माण होते. आता भीती निर्माण का होते? कारण त्यांना हेच माहीत नसतं पोलीस घरी कधी येऊ शकतात, तसेच चौकशी कधी करू शकतात आणि अटक कधी करू शकतात, किंवा सर्वसामान्य माणसाचे अधिकार काय आणि लोक येथे चुका काय करतात. तर पोलीस ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस वॉरंट आहे की नाही ते पाहत नाही किंवा विचारत नाही. तसेच का आपल्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत किंवा का तुम्ही चौकशीसाठी आलात हे देखील दबावात असल्यामुळे विचारत नाही. तसेच पोलीस सांगत आहे, दबाव देत आहे म्हणून पोलीस स्टेशनला जातात. तसेच जर समजा एखाद्याने व्हिडिओ बनवणं सुरू केलेलं असेल तर पोलिसांच्या दबावामुळे ते देखील बंद करतात. म्हणूनच येथे सर्वांना सांगतो की CRPC जो कायदा आहे त्यानुसार, तसेच सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार जर सिरियस मॅटर नसेल तर पोलिसांनी घरी रात्री जाणं टाळावं, तसेच अटक करणं देखील टाळावं असे म्हणण्यात आलेले आहे. परंतु जर गंभीर गुन्हा असेल, यामध्ये बलात्कार असेल, तसेच दरोडा असेल किंवा हत्या असेल, असे जर गुन्हे असतील तर पोलीस हे लगेच ऍक्शन घेऊ शकतात. ते का घेऊ शकतात? आरोपी जर पळून जाण्याची शक्यता असेल तर, तसेच जर महिला आरोपी असेल तर विशेष परवानगी ही पोलिसांकडे असावी, तसं अटक वॉरंट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळेच ही बाब लक्षात घ्या. जर असं तुमच्या सोबत घडत असेल तर अशा वेळी ती परिस्थिती कशी हँडल तुम्ही करू शकता. तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही शांत राहा. जे पोलीस अधिकारी तुमच्यापर्यंत आलेत त्यांची ओळखपत्र आहे का ते बघा, त्यांच्याकडे वॉरंट आहे का तेही बघा. तसेच का अटक करत आहेत किंवा का चौकशीसाठी आलेत त्याचं कारण विचारा आणि घरच्यांना तसं कळवा. शक्य असल्यास व्हिडिओ रेकॉर्डिंग नक्की ठेवा आणि कायदेशीर चौकशी जर असेल तर त्याला विरोध करू नका. आणि काय करू नये हेही खूप महत्वाचं आहे. यामध्ये मुळात म्हणजे तुम्ही घाबरू नका, तसेच हातापाई करू नका किंवा शिवीगाळ करू नका किंवा मारहाण करू नका. तसेच खोटा जबाब देणं टाळा आणि लगेच कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका. आणि महत्वाचं म्हणजे पोलीस जे सांगतील ते मान्य करणे